अमोल मिटकरी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। अमोल मिटकरी जी भुजबळ सिल्वर ओकवर पोहोचले, चर्चा करतायत शरद पवारांची। अमोल मिटकरी जी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय। छगन भुजबळ सिल्वर ओकवर गेले, शरद पवारांची भेट घेतायत, चर्चा करतायत। माझा आवाज येतोय? हा, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय? हो हो येतोय तुमचा आवाज। छगन भुजबळ हे सिल्वर ओकवर पोहोचलेले आहेत, शरद पवारांची भेट घेतायत। हो, आवाज येतोय माझा? हो हॅलो। हो हो, तुमचा आवाज येतोय। यस, पवार साहेब हे देशातील ज्येष्ठ नेते आहेत। भुजबळ साहेब सुद्धा राज्याचे एक ज्येष्ठ नेते आहेत। आता भुजबळ साहेब नेमके कोण्या कारणासाठी भेटायला गेले हे तेच बाहेर येऊन मीडिया समोर सांगतील। त्या दोघांमध्ये काय चर्चा सुरू आहे हे आता आम्ही काही सांगू शकणार नाही। त्यामुळे भुजबळ साहेब बाहेर येईपर्यंत वाट बघावी लागेल आणि ते जे सांगतील त्या संदर्भातच ते गेले असावेत असं आपण नंतर अंदाज करूया। हां, अमोल मिटकरी जी, तुम्ही म्हणताय आपण अंदाज नंतर करूया, मात्र सूरज चव्हाणांनी असं सांगितलं की आरक्षणासंदर्भातला मुद्दा घेऊन भुजबळ पवारांच्या भेटीला गेलेले आहेत। आम्ही काल सगळे एकत्र होतो, त्यावेळेला शरद पवारांची भेट घेण्याबाबतचं ठरलं। मग याची माहिती तुम्हाला नाहीये? कारण सूरज चव्हाण म्हणतात की पक्षातल्या सगळ्याच नेत्यांना या भेटीची कल्पना आहे। नाही, मला तरी माहित नाही, कदाचित त्यांना माहित असावं सूरज चव्हाणांना, पण मला याबाबत माहित नाही। मी तुम्हाला तुर्तास इतकंच सांगतो की दोघांमध्ये जी काही बैठक आता सुरू आहे त्याबाबत स्वतःच भुजबळ साहेब येऊन बाहेर मीडिया समोर प्रतिक्रिया देतील। मात्र अमोल मिटकरी जी, सकाळी जसे छगन भुजबळ सिल्वर ओकवर जाणार हे स्पष्ट झालं, त्यानंतर राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलंय। कारण भुजबळ नाराज असल्याबाबत सातत्यानं समोर आलेलं होतं आणि मग जर ते शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचत असतील तर राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण येणं हे साहजिकच आहे। साहजिक आहे, त्यात मी त्याबद्दल नाकारू शकत नाही। पण एक गोष्ट तेही लक्षात ठेवली पाहिजे, पवार साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत। आज तुम्ही लक्षात घ्या, विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मिलिंद नार्वेकर निवडून आले आणि ज्यांना पवार साहेबांनी पाठिंबा दिला होता ते जयंत पाटील साहेब पडले। तरी सुद्धा मिलिंद नार्वेकर थोड्या वेळानंतर पवार साहेबांची सिल्वर ओकवर भेट घेणार आहेत। याचा अर्थ काय सांग? मग असं लावायचं का की पवार साहेबाच्या काही आमदारांनी मिलिंद नार्वेकरांना मतदान केलं? असं नाही होत। शेवटी साहेब हे मोठे नेते आहेत, त्यांना भेटायला काल ममता बॅनर्जी गेल्या, आज भुजबळ साहेब कशा करता गेले ते स्वतःच येऊन सांगतील। राहिला प्रश्न त्यांना भेटण्याचा, त्यात अन्वय अर्थ काढण्याचं कारण नाही। आता चंद्रशेखर बावनकुळे जे भाजपचे नेते आहेत त्यांची प्रतिक्रिया मी ऐकली, त्यांनी पण हेच सांगितलं की शेवटी ते मोठे नेते आहेत, त्यांना भेटायला कोणी जाऊ शकतं, त्याला राजकीय कुठं हे असावं असं मला वाटत नाही। मात्र बावनकुळेंचं हेही स्टेटमेंट आहे की महायुती डॅमेज होईल असा कोणताही निर्णय भुजबळ घेणार नाहीत, असं स्टेटमेंट करण्यामागचं मग काय कारण? नाही, बरोबर आहे ना। महायुतीच्या संदर्भामध्ये आम्ही सगळे एकत्र आहोत। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कालचा मेळावा पण आपण बारामतीचं सगळं बघितलं असेल। मला एवढं माहित आहे की बारामतीवरून येत असताना मी त्या विमानामध्ये होतो, ज्या विमानामध्ये भुजबळ साहेब, दादा वळसे पाटील साहेब हे होते, त्या विमानात मी पण होतो। त्या विमानात मुंबईला येईपर्यंत सुद्धा काही चर्चा अशी झाली नव्हती की कोणी म्हणजे साहेबांना भेटणं वगैरे, ही चर्चा मी तरी ऐकली नव्हती। पण आज नेमके ते कशा करता भेटलेत हे स्वतःच भुजबळ साहेब सांगू शकतात। आणि हे जे काही अन्वयार्थ लागतायत महायुतीमध्ये, मला नाही वाटत या भेटीने काही फरक पडेल। मात्र मार्गदर्शक म्हणून पवार साहेबांना भेटण्यात काही गैर आहे असं वाटत नाही। अमोल मिटकरी जी, आरक्षणाचा मुद्दा या भेटीमागे असू शकतो असं म्हटलं जातंय, सूरज चव्हाणांनी तसाच दावा केलेला आहे। या संदर्भातच भुजबळ काही प्रतिक्रिया देत आहेत का? या भेटीनंतर लक्ष असेलच। तुर्तास धन्यवाद, आमच्याशी संवाद साधलात अमोल मिटकरी जी त्यासाठी।